स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. चला तर बघू शकता तुम्ही, छान असा आता तूप वरती यायला लागलेला आहे आणि बेरी खाली राहणार आहे. तर आता आहे ना, हे अजून त्याला भरपूर वेळ असं होऊन द्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. बघा, तूप असं छान असं वरती आलेलं आहे. त्याला अजून आपण कढून घेऊया. तर आपलं ना आता छान असं तूप तयार झालेलं आहे आणि याला आहे ना आता आपण थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आहे ना, त्यात आपल्याला जे तुळशीचे पानं आहे ना ते टाकायचे आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता कशा प्रकारे आपलं तूप झालेलं आहे. ते तूप झालेलं आहे. आता याला आहे ना आपण थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि मी 2 प्रकारे गॅस जे तूप आहे ते करते. पण आता आज आहे ना, म्हटलं लाईटचा पण प्रॉब्लेम होता. तर अशा प्रकारे करून बघितलं तर अशाच प्रकारे पण छान होतं. हे बघा, त्याला थंड होऊन दिल्यानंतर आपण आहे ना गाळणीने गाळून घेणार आहोत त्याला. तर आता तूप झाल्यानंतर आहे ना, आपल्याला अशा प्रकारची गाळणी आहे आपली चहाची, तर त्याने अशा प्रकारे ते गाळून घ्यायचं आहे आणि खूप छान असं तूप होतं आणि खूप दिवस टिकतं आहे तूप, खराब होत नाही अशा प्रकारे जर केलं आणि तुळशीची पानं टाकले तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर आता म्हणजे अर्धा किलोच्या वरती तूप झालेलं होतं आणि आता मी सर्व जे तूप आहे ते गाळून घेते आणि याची जी बेरी लागते ना, ती तुम्ही ना साखरेसोबत त्यामध्ये साखर टाकून खाऊ शकतात. लहान मुलांना तर ही खूपच आवडते आणि एवढं असं तूप आपलं झालेलं आहे. तर तुम्ही कशाप्रकारे तूप करता ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आता हा दुसरा व्हिडिओ आहे तो म्हणजे माझ्या माहेरचा. तर आजोबांचे पित्र होते, तर त्यासाठी ना स्वयंपाक करायचा होता. तर इथं आपल्याला शाकभाजी करायची होती. तर शाकभाजीसाठी मी डांगर, मेथीची भाजी, कारलं, जे पदार्थ लागतात ते घेतलेले आहे. तर लसूण फोडणीला टाकलेलं आहे, तेल तापत ठेवलेलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जी शाकभाजी करण्यासाठी जे सर्व काही घेतलेलं होतं ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर इथे डांगर आहे, कारला आहे, गवारच्या शेंगा, भेंडी, हे सर्व काही जे आपला भाजीपाला असतो किंवा माळवं असतं, जे आपल्याला नैवेद्यासाठी लागतात ते यामध्ये टाकायचं आहे. आणि छान अशी आपली तुम्ही इतर वेळेस जर ही भाजी केली तर एवढी चविष्ट होणार नाही, पण जेव्हा पितृपक्ष असतो आणि पितृपक्ष जेव्हा आपण ही शाकभाजी करतो, आमच्याकडे याला शाकभाजी म्हणतात, तर इतकी छान अशी टेस्ट लागते त्याची आणि हे कारलंसुद्धा अजिबात कडू लागत नाही. तर आता आपण यामध्ये ना थोडीशी जो शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकणार आहोत. तर भाजी आपल्याला थोडीशीच करायची आहे नैवेद्यापुरती. तर छान अशी भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे आणि तोपर्यंत इकडं आपल्याला आहे ना आळूच्या वड्या पण करायच्या आहे. तर आळूच्या वड्या मी लावून घेतलेल्या होत्या. आता तुम्हाला फायनली प्रत्येक पदार्थ दाखवायला वेळ नव्हता, त्यामुळं मी थोडं शूट घेतलेलं आहे. तर इथं आळूच्या वड्याही आपल्या रेडी झालेल्या आहे आणि आता इथं आपल्याला आहे ना जे वड्या आहे पाटवड्या त्या करायच्या आहे. तर त्यासाठी अशा प्रकारे मी आदण ठेवून घेतलं होतं आणि त्यामध्ये आदण झाल्यानंतर अशा प्रकारे ज्या पाटवड्या आहेत त्या केलेल्या होत्या. तर यात काही स्वयंपाक मम्मीने केला होता, थोडीफार मी मदत केली होती. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जास्त काही तिला मदत करू शकले नाही. तर अशा प्रकारे इथं आता आपली ज्या पाटवड्या आहेत त्या तयार झालेल्या आहे आणि मला पित्र म्हटलं तर या पाटवड्या खूपच आवडतात आणि खरंच खूप छान लागतात. तर आता याला आहे ना आपण कट करून घेऊयात आणि कट करेपर्यंतच मी इकडे एका साईडला खीरही ठेवलेली होती. तर इथं बघू शकता आपल्या खीरीला उकळी आलेली होती. तर प्रत्येक पदार्थ मी हा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आहे, कारण एवढं सर्व दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूपच मोठा झाला असता आणि मग त्यामुळे मला जसं जमेल तसं मी शूट केलेलं आहे. तर इथं आता हे बघा आपल्या छान अशा ज्या पाटवड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर यानंतर मी रश्शी पण केली होती आणि अजून बाकीचा स्वयंपाक झालेला होता, पण आता मी तुम्हाला तो दाखवू नाही शकले. तर आता नैवेद्यही करायचं होतं आपल्याला. आता एक करून आपल्या ज्या पाटवड्या आहेत त्या आपण काढून घेऊया. छान अशा या पाटवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता हाताला बिलकुलही चिपकत नाही आणि ताटालाही चिपकत नाही. तर याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की ट्राय करेल. आणि आता इथं हे बाबा आहेत, बाबांना फुलं वगैरे काही नव्हते, तर जास्वंदाची थोडीशी फुलं होते. तर ते तिथं ठेवले आणि इथं 3 ताटं करावी लागतात. एक फोटोसमोर, एक कावळ्याला आणि एक गाईला, किंवा गाईला शक्यतो देत नाही,
पण 3 ताटं करावी लागतात. तर खूप वाट पाहिली पण त्या दिवशी कावळा काय मात्र घास घ्यायला आला नाही. का कुणास ठाऊक. दरवर्षीचंच हे जे आहे ते झालेलं आहे, की दरवर्षी जे आमचे आजोबा आहेत ते बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला कावळा दिसेल, पण तो घास घेतच नाही. काय शास्त्र आहे तेही काही कळत नाही. तर असं म्हणतात, की पितृदोष असेल तर जो कावळा आहे तो घास घेत नाही. पण आता शेवटी काय आहे ते सांगता येणार नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.